काही मुद्दे मी मेळाव्यात बोलेन. साहजिकच आहे, हा तुमचा प्रश्न आहे, याचं उत्तर मी केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या माध्यमातून इथल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देणार आहे. मेळाव्यामध्ये देतो त्याचं उत्तर. उद्धवजी, हे 6 खासदार ज्यावेळेस तुम्हाला सोडून गेले त्याआधी संसदेत जे बिल पास करायचं आहे किंवा केंद्र सरकारकडून काही संपर्क साधण्यात आला होता का? काही समन्वय झाला होता? नव्हता. काही समन्वय साधला गेला नव्हता. आणि आमचं म्हणणं आज देखील हेच आहे की कोणतंही विधेयक आणताना आम्ही विरोधी पक्ष खरं विरोधी पक्ष हा शब्द फोडला पाहिजे. आम्ही सुद्धा जनतेचे प्रतिनिधी आहोत. कोणे एकेकाळी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो तेव्हा आम्ही देखील सत्ताधारी होतो आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार हा जनतेने आम्हाला दिलेला आहे, घटनेने आम्हाला दिलेला आहे. कोणतेही विधेयक आणण्यापूर्वी तुम्ही जरा एका म्हणजे लोकसभेचं नेते फार मोठं आहे, पक्ष नेत्यांना बोलवा, पक्षाच्या संसदीय नेत्यांना बोलवा, तुम्ही समजून सांगा, आमच्या काही सूचना असतील, आमचे काही आक्षेप असतील त्याचा विचार करून. कारण शेवटी तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही असू तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल, कदाचित आणखीन काही असेल, तेव्हा आपल्या सगळ्यांसमोर देशहित हे महत्वाचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही आक्षेप असतील, काही सूचना असतील, काही सुधारणा करायच्या असतील, करा ना. जोडून एक प्रश्न आहे, जसं शरद पवारांनी मोदी शहा केंद्राशी एक चांगले संबंध ठेवले, तसं तुम्हाला वाटतं की एक चांगले संबंध सगळं काय त्यांना जे जमतं ते सगळंच मला जमतं असं ना. माझे 6 खासदार फोडलेत. तुम्ही काल म्हटले होते की फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत, फडणवीसांचे पंख छाटले जातात. त्यावरती एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंना त्यांच्यावरती जास्त प्रेम आलंय, पुतना वंशीचं ते प्रेम आहे. फडणवीसांना पण तुमची काळजी वाटते? कोणाला? फडणवीसांना. मी शहा सेनेबद्दल काही बोलू शकत नाही, इच्छित नाही, कारण ती शहा सेना आहे, मिंदेची शहा सेना. एसनशी हा गट जो आहे, एसनशी हा गट हा शहा सेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सरदाराबद्दल मी काय बोलू शकत नाही, बोलू इच्छित नाही, कारण बोलण्याचे ते लायकीचे नाहीयेत. मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं. आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल करायची, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय. मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते रामटेकमधून निवडणूक लढवायचे महाराष्ट्रामधून, परंतु जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशात गेले, नंद्याळ. आणि त्यावेळेला NT रामाराव हे कट्टर काँग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी भूमिका अशी घेतली की माझ्या आंध्राचा माणूस पहिल्या प्रथम पंतप्रधान होतोय, मी त्याच्या विरुद्ध लढणार नाही. आणि जर मी विसरलो नसेन तर जवळपास 5.5 लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राने महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये. आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री आहेतच, पंतप्रधान झाले तर आपण त्यांना पाठिंबा देणार. त्यांनी आज जाहीर करावं. कारण काय, हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, गद्दार सोडून. साहेब, हे जे नवीन विधेयक सरकारनं पाहत आहे आणि दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो, उत्तरेची जागा वाढणार, तर महाराष्ट्र या विधेयकाकडे किंवा बघा, एकूणच तुम्ही म्हणताय तोच विषय आहे. कारण गेल्या वेळेला हे विधेयक फेटाळलं गेलं
भारतीय जनता पक्षाकडे 2/3 बहुमत नाही आहे, पण जेवढे खासदार त्यांच्याकडे आहेत त्यातले 2/3 खासदार हे इतर पक्षातनं घेतलेले आहेत. आलं लक्षात? आणि हे विधेयक मंजूर करायला 2/3 बहुमत लागतं, ते नाही आहे. म्हणून मग शिवसेना फोड, तृणमूल फोड, आणखीन काही फोड, आप फोड, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. याबद्दलच मी असं म्हणतोय की नेमकं विधेयक तुम्ही त्याला महिला आरक्षणाचा मुलामा लावण्याची गरज नव्हती. महिला आरक्षण पाहिजेच, ते मी म्हणेन या क्षणापासून व्हायला पाहिजे. आणि आत्ता पहिल्यांदा 550च्या आसपास जे काही खासदार आहेत त्याच्यामध्ये पहिलं महिला आरक्षण लागू करा आणि मग आपण 800, 850, उद्या 1500, 2000, 5000 खासदार होतील ते मग त्याची टक्केवारी तशी होईल. पण डिलिमिटेशन करताना तुम्ही जो काही एक क्रायटेरिया लावताय त्याच्याबद्दल देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बोलून काय होणार आहे? कारण शेवटी हा विषय उत्तर आणि दक्षिण नाहीये, संपूर्ण देशाचा विषय आहे. त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं मत हे विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. केवळ फोडाफोडी करून 2/3 झाले आणि उद्या समजा आपण म्हणताय की उत्तरेचं प्राबल्य राहील आणि उत्तरेच्या राज्याने असं म्हटलं की आम्हाला मग आता मोदी सुद्धा बाहेरचे आहेत, मोदी सुद्धा नको, मग काय कराल?